सिद्धूनी स्विचिटचा प्रयत्न केला. डीप पॉइंट वरती क्षेत्ररक्षणही तेवढं चांगलं झालंय. शॉर्ट पॉइंट रिजन वरती शॉर्ट बॉल फुलचा प्रयत्न. बॅटची कडा लागते का? अपील 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 होतोय. सिद्धूची विकेट पहा किती महत्वाची आहे. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क नाहीये, पण अपील अगदी शॉर्ट मिड विकेटचा खेळाडूही करतोय. त्यालाही माहिती आहे मॅच टर्निंग विकेट असू शकते. यालाच तर म्हणतात एकत्र आल्यानंतर खेळ कसा होतो. 2 बॉल डॉट. पुढचा बॉल आणि इथे हे दडपणाखाली हा खेळलेला शॉट. बॉल हवेत. कव्हरचा खेळाडू येतोय. विकेट मिळते. मॅचची पहिली आणि मॅचची गोल्डन विकेट मिळते टीम जांभिवली बीला. सिद्धू बॅक टू द डगआउट. खाली त्या दबावाखाली आपण पाहिलात सिद्धूनी अगदी जबरदस्ती तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पेसही कमी करण्यात आला होता गोलंदाजाकडून. गोलंदाजाचाही कौतुक करावं तेवढं कमी. जयनी 3 बॉल ते तिन्ही निर्धाव फेकलेत आणि त्यातही मॅचची गोल्डन विकेट. सिद्धू बॅक टू द डगआउट गेला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुढचा प्रयत्न. लाऊड अपील. पुन्हा एकदा 11च्या 11 खेळाडू एकत्र येऊन अपील करतायत आणि पंचांनीही बोर्ड आकाशाकडे केलाय. म्हणजेच काय तर इथे बॅक टू बॅक विकेट घेत असताना जय आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विकेट ऍक्टिव्ह झालेली नाहीये आणि तो विकेट हॅट्रिकचा विक्रम करण्याची नामी संधी गोलंदाज जय कडे असणार आहे. 2 बॉल वरती पहिले 2 डॉट त्यानंतर 2 विकेट. आता इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज उभा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. अमित डांगरे. अगदी पंचांची ही तेवढीच चांगली भूमिका त्यांची अनेक वेळेस अनेक स्पर्धांमध्ये राहिली आहे. पण इथे आव्हान मोठं आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा अपील. जयची संपूर्ण संघाची एकपटून अपील होत आहे. पण काय गोलंदाजी केली आहे. वा अप्रतिम गोलंदाजी. 5 बॉल 5ही डॉट त्यामध्ये 2 विकेट्स आल्यात. आता हा विक्रम होणार आहे. जर हा डॉट बॉल आला तर इथे हा विक्रम पाहायला मिळणार आहे. हा मेडन षटकाचा विक्रम पाहायला मिळणार आहे. पाहूयात तो विक्रम जयच्या नावावरती होतोय का. टीम जांभिवली बी यावेळेस बॉलची हलकीशी कडा लागते आणि एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. हॅट्रिक विकेटची मिळालेली नाहीये, पण इथे मेडन षटकाचा विक्रम करत असताना हा खेळाडू जय पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक जे निर्धावच्यानी फेकलंय आणि 500 रुपयाचं पारितोषिक बिंदास्त यांच्याकडून जयसाठी येत आहे. वा दादा, थँक्यू सो मच. आपल्या खेळाडूला अभिवादन करण्यासाठी हे कॅश प्राइज पाहायला मिळत आहे. अप्रतिम. 18 बॉलची आता मॅच फक्त शिल्लक आहे टीम कुळगाव संघासाठी. कारण पहिले 6 बॉल आपण डॉट खेळलेले आहेत. पहिल्या 6 बॉल वरती धाव एकही आलेली नाहीये. त्यावरती 2 मोठ्या विकेट्सही तंबूच्या आतमध्ये परत गेलेल्या आहेत. 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा आहे. तर जय, आपल्याला विनंती आहे आपण मॅच संपल्यानंतर ते कॅश प्राइजही आमच्या कमिटीकडून घेऊन जायचं आहे. पण मॅच अजूनही संपलेली नाहीये. टीम कुळगाव संघ 18 बॉल ते 18 बॉल वरती किमान 30, 35, 40 बनवल्या ना तरी देखील मॅच होऊ शकते. कारण आपण मागच्याही मॅच मध्ये बघितलं आदर्श 11 वांगणी संघाने 40 किमान बनवला आणि त्याचाही पाठलाग त्यांनी करू दिलेला नव्हता. तसंच काहीतरी प्रयत्न आता इथून टीम कोळगाव संघाला करावा लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रथमतः धाव बनवाव्या लागणार आहेत. आता इथून पहिल्या हे षटक जे षटक घेऊन येतात गोलंदाजी ट्रॅकवरती मोहनच्या त्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी किमान 7, 8, 10 आल्या तरी देखील चालणार आहे. पण इथून धाव फलकेला सुरुवात द्यायला, आकार द्यायला सुरुवात करावी लागणार आहे.
शॉर्ट पिच बॉल आहे, पहिलाच बॉल. आणि जसं अगदी सुरुवातीच्या काळातच आमच्यापर्यंत जी माहिती आली, मोहनची एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, पण थोडासा दुखापतग्रस्त. चांगली गोलंदाजी करतो मोहन, देखील एक वेगवान गोलंदाज आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय तर वाईड आलाय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे जरूर. पुढचा बॉल ब्लॉक होलचा इथे वापर केला. बॉलला हलक्या हाताने फक्त पुश केलं. लॉंग ऑफ रिजन वरती एकदा पूर्ण झाली आहे आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी झाली आहे स्ट्रायकिंग एंडला. जर ही फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला झाली असती तर अमित यांना परतावं लागलं असतं. पण तरी देखील आता इथून त्या सिंगल डबलला पहा, इथून धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात होते. हे असंच म्हटलं जातं ना, मूर्तिकार जसं त्या मूर्तीला आकार देत असतो, घडवण्याचं कार्य करत असतो. पहिल्या काही क्षणांमध्ये ती मूर्ती आकारात येत नसते, पण त्यानंतर जेव्हा तो आकार येतो ना, तेव्हा ती खऱ्या अर्थाने मूर्ती बनते. आणि तसंच इथे धावसंख्येलाही आकार देण्याची आवश्यकता आहे. कारण ना भूतो ना भविष्यती, जे काल घडलं तो इतिहास, जो उद्या घडणार ते भविष्य. आज या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जे करायचंय ते तुम्हाला तुमच्या बॅट आणि बॉलनी करून दाखवायचंय. तशीच नामी संधी दोन्ही बॅटर्सकडे. सुदर्शन आहे, स्विंग केलाय, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील. यष्ट्यांच्या मागून संपूर्ण गोलंदाजांना पहा काय साथ मिळते. सांघिक खेळ आहे, टीम गेम आहे आणि यालाच तर म्हणतात टीम गेम. जेव्हा संपूर्ण संघ एकत्रित येऊन चांगला खेळ करतो ना, तेव्हा हा असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. पहिला बॉल वाईट, त्यानंतर दुहेरी धावेचा फटका आणि त्यानंतर डॉट बॉल. म्हणजेच काय तर 2 बॉल वरती आतापर्यंत आल्या 3 धावा. पहिलं षटक जैनी फेकलंय मेडन. वा, फक्त मेडन नाही तर विकेट मेडन आहे. 2 विकेट त्या षटकामध्ये. पुढचा बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न इथे देखील केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, बॅट आणि पाठच्या आतमध्ये चेंडू राहतोय आणि एकही धाव इथेही मिळत नाहीये. चेंज द गेम ज्या संघाच्या नावावरती आहे त्या संघाने इथे गेमला चेंज करण्याचं कार्य आतापर्यंत त्यांचं राहिलंय. कुळगाव संघ थोडासा बॅकफुटला, थोडेसे शोल्डर्स डाऊन, पण इथून एका दुसरा मोठा फटका, 1-2 षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांचा कमबॅक पाहायला मिळेल. कमबॅकचा हा खेळ म्हटला जातो. जसं नाव क्रिकेट आहे आणि पहा हा येतोय का कमबॅक. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. प्रेशर नाहीये, प्रेशरला झुगारून बॅटिंग करावी लागते, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये येतोय षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉडीला स्विंग करत असताना, बॉलला टर्न केलंय, बॉडीला टर्न करत असताना डीप स्क्वेअर लेग वरती बॉल ट्रॅव्हल होतोय. धाव येणार आहे फक्त 1. आणि त्या षटकारानंतर अगदी दोन्ही बॅटर्सची थोडीशी बॉडी लँग्वेजही चेंज पाहायला मिळते आपल्याला. एकंदरीतच धावा झाल्या धावफलकावरती. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात. म्हटलं होतं ना, या षटकाला थोडंसं कॅपिटलाइज करावं लागणार आहे तुम्हाला. या षटकामध्ये 8 धावा, 10-12 धावा बनवण्याचा प्रयत्न करा. उर्वरित 12 बॉल त्यावरती 20 ते 25 आणि पुन्हा एकदा मॅच ऑन पाहायला मिळेल आपल्याला. कमबॅक करावंच लागणार आहे. मिश्रामिक स्ट्रोक बॉल हवेमध्ये. जय थांबलाय, त्याला देखील माहिती आहे अगदी अजून पुढे सरसवला असं तर चौकारही पाहायला मिळाला. असं फेकी केली आहे, पण इथे हा थोडासा लेझी अप्रोच पाहायला मिळालाय जरूर. कारण तुम्ही चांगलं कार्य करा त्याचं कौतुक होत आहे, पण तुम्ही कार्यामध्ये थोडंसं कमकुवत पडलात तर लगेच तुमच्यावरती ती तडाखाही पडतोय. 2 धावा इथे मिळतात. दुसऱ्या षटकाचा अंत आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा लागल्यात 12 धावफलकावरती. टोल ऑन द बोर्ड.
कडून तुम्हाला बोलवण्यात येतं या विशाल. इथे हे कानमंत्र देण्यात येतात मैदानाच्या आतमध्ये. आता इथून ती स्ट्रॅटेजी बनवण्यात येणार आहे. 12 धावा आल्यात. 12 चेंडूचा खेळ झालाय. हरकत नाहीये. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 20 25 30 धावा बनवल्या. मॅच ऑन होऊ शकते. नवीन बॉलर संदेश आला आणि संदेशला पहिल्याच बॉलवरती आपला संदेश स्पष्ट करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुदर्शनने दिलाय तडाखा. याही बॉलला दिलाय पाठवून. झटपट पटापट सीमेवर माझ्या आजूबाजूला काय घडतंय ना त्या सगळ्याला झुगारून मी योद्धा आहे आणि एक योद्धा त्याच्या लढाईसाठी जाणला जातो आणि तो लढाई त्या योद्ध्यासारखीच करतोय. सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये टीम कुळगावसाठी लढतोय. याही वेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय तर लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. पुल करण्याचा प्रयत्न केला पण जो बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय ना त्या प्रत्येक बॉलवरती जांबिलिबी संघ अपील करतोय. हेही पाहण्यासारखं राहिलंय मैदानाच्या आतमध्ये कारण हा सांघिक खेळ आहे ना. इथून आपण थोडासा दडपण पंचांवरती टाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील विकेट मिळू शकते. धावा झाल्यात 18 धाव फलकावर. 18 ऑन द बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये धाव नाहीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा बॉल डॉट. अशाच प्रकारे 18 धावा धाव फलकावरती आल्यात. सुदर्शन लढतोय. सुदर्शन दर्शन दाखवतोय का. याही वेळेस पुन्हा एकदा अजून एक चांगला स्ट्रोक. आणि त्या लढव्याचं नाव सुदर्शन आहे. काय अप्रतिम खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आजूबाजूला सगळीकडे काय घडतंय ना त्याला झुगारून पहिलं षटक मैदान त्यांनी त्या नॉट स्ट्रायकिंग एंड वरून पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की मला इथे लढाई देणं गरजेचं आहे. आतापर्यंत वैयक्तिक त्याचाही अप्रतिम खेळ राहिलाय. आपण पाहतोय तर 3 षटकार 1 चौकार त्याच्याही बॅटमधून पाहिलाय. शेवटचा बॉल 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 बॉलचा खेळ शिल्लक.
इथे देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता, पण तो शेवटचा बॉल डॉट. आणि इथे शेवटच्या बॉलवरती धाव मिळत नाहीये. 3 षटकांच्या अखेरीस धावा लागल्या 30 धाव फलकावरती. टीम जांभिवली. ही ओळख आपल्या ग्रामीण क्रिकेटची आहे. कारण अनेक वेळेस आपण फक्त ह्या ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतोय ना, अगदी एकाच संघामध्ये वडीलही खेळतात, मुलगाही खेळतोय. आणि इथे हा जो खेळाडू तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो, त्याचं वय अगदी 15 ते 18 आतमध्ये, 16-17 वयाचा हा गोलंदाज सूरज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आणि वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणल्या जातो असं म्हणताय जरूर, पण त्या वेगेचं उत्तर दिलंय का? इथे चांगली फिल्डिंग होते कवच रिजन वरती, अप्रतिम फिल्डिंग. एक झाली आहे, 2 झाली आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुदर्शन लढतोय. सुदर्शन अजून धावही घेतोय. 3 धावा त्या पहिल्याच बॉलवरती पूर्ण करण्यात आल्यात. वा, अप्रतिम क्रिकेटचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकारच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आपण पाहिलात. 3 धावेच्या साह्याने धावफलकही पुढे सरसवलंय. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 33 ऑन द बोर्ड. जिथे पहिल्या षटकामध्ये एकही धाव नव्हती, तिथे आतापर्यंत तुम्ही 33 बनवल्यात. ते बनवल्यात कशा? तर त्या सुदर्शनच्या लढाव्या वृत्तीमुळे तुम्ही बनवल्यात. होल्ड होल्ड सर, 1 मिनिट. दोन मिनिटं फक्त होल्ड करायचं. सर तो चौकार आहे. वा, क्रिकेटचा गेम हा फेअर फेअर ठेवणं किती गरजेचं, आणि या सगळ्या मागे कौतुक होत आहे ते म्हणजे आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीचं आणि आमच्या त्या कॅमेरामॅनचंही तेवढंच कौतुक असणार आहे. थँक्यू, वेल डन, गुड जॉब आपलाही. कारण या बॉलवरती चौकार आलाय म्हणजेच काय तर 34 धावा धावफलकावरती आणि स्ट्राईक आता मिळणार आहे ओमकारला. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिजन वरती, अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, अजून एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण झाली आहे आणि सुदर्शनला स्ट्राईक देण्यासाठी एकच धावेवरती इथे समाधान त्यालाही मानावं लागणार आहे. धावा झाल्यात किती? तर जिथे यदा कदाचित असं वाटत होतं 20-25ही बनतायत की नाही, तिथे धावा आतापर्यंत बनल्यात किती? तर 35 धावा बनल्यात धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज, एक नवदूत खेळाडू आपण पाहतोय. इथे देखील वा, सूरज अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी सूरजनी केली आहे. क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ इथे क्रॉस झालाय का? क्रॉस झालाय का की सुदर्शन बाद? येस, सुदर्शन बॅक टू द डगआउट. जे कुणाला जमलं नाहीये ते या 16 वर्षाच्या खेळाडूंनी करून दाखवलाय. मित्रांनो, हाच क्रिकेटचा खेळ आहे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वाईड यॉर्करचा त्यांनी वापर केला, फॉलो थ्रू मध्ये झेलही चांगला टिपलाय आणि इथे विकेट मिळते. सुदर्शन बॅक टू द डगआउट. असा इथे अंत होतोय. एकदा जोरदार टाळ्या सुदर्शन साठीही वाजवल्या पाहिजेत. कुळगाव संघाचा हा नेतृत्व करणारा खेळाडू, ज्यांनी एकट्याने करून दाखवलाय, ज्या एकट्याने लढाई दिली आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि त्या लढाईमुळेच त्याच्या वैयक्तिक 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला, आणि एकंदरीतच धावा आहेत धावफलकावरती 36. 3 बॉलचा खेळ झालाय. सूरजचंही कौतुक आपण केलंय, जैनीही मेडल षटक फेकलंय. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. इथे बॅटची हलकीशी कडा, यष्टी रक्षक बीट, बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार येतो आहे. अजून एक चौकार.
40 धावा झाल्या धावफलकावरती. 40 ऑन द बोर्ड. फाईट करण्यासाठी टोटल मी आलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा फुलटॉस बॉल मिश्रा मिश्रोक बॅटची हलकीची कडा पॉइंट रिजन वरती थोडंसं चाच पडत असताना 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एकाच धावेवरती आता इथून समाधानी मानावं लागणार आहे. कुळगाव टीम बॅकफुटला होती पहिल्या षटकामध्ये. मेडन ओव्हर त्या 2 विकेट्स. दोन्ही सलामवीर बॅक टू द डगआउट होते आणि त्यानंतर दोन्ही सलामवीर नाही तर सिद्धू बॅक टू द डगआउट होता. त्यासोबतच विजयही आउट झाले होते. सुदर्शननी अगदी पूर्ण ओव्हर नॉन स्ट्रायकिंग एंड वरून पाहिली. तिथून पाहणी त्यांनी केली आणि त्यानंतर त्यांनी आक्रमण केलं 41 धावफलकावरती. पण या सूरजचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. शेवटच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा इथे फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉसचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण झाली आणि इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एकंदरीतच घडलंय काय तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या खेळानंतर 42 धावा लागल्या धावफलकावरती आणि 43 धावेंचं इथे एक फायटिंग टोटल पाहायला मिळत आहे. ही मॅच या मॅचलाही खूप मजा येणार आहे यातही ती मात्र शंका नाहीये. पण मित्रांनो धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ एरंजड या संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीचं मी मनपूर्वक धन्यवाद मानू इच्छितो. तुम्ही मला इथे येण्याची, बदलापूरमध्ये प्रथमच समालोचन करण्याची मला संधी दिलीत. अनेक वर्ष हा प्रवास असाच अधोनात सुरू राहील यातही तीन मात्र शंका नाहीये. पण ही पहिली संधी आणि त्या पहिल्या संधीबद्दल संपूर्ण टीमचं मनापासून मी आभार मानू इच्छितो. आणि त्यासोबतच जी आज संपूर्ण दिवसभरातच महेश धुळे सरांनी आम्हाला साथ दिली आहे त्यांचंही मनपूर्वक आभार असणार आहे. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, धन्यवाद. मनीष सर आणि ज्यांना आपण संपूर्ण दिवसभर या ठिकाणी ऐकलेलं अत्यंत अप्रतिम समालोचन आणि जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांच्या वतीनं आयोजित जय हनुमान चषक या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं घेणार आहोत. मी विनंती करेन संजयजी अरुणजी मुसळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मनीषजी सर यांचा या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी करायचं. नमस्कार मंडळी, पुरुष एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. 42 धावा धावफलकामध्ये आणि 43 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅडन षटक जरूर हाताळलं जांभेली संघाच्या गोलंदाजाने. जयचं विशेष पूर्वार्धामध्ये आपण कौतुक केलं आणि खरं तर सुदर्शन जाधव याचंही कौतुक व्हायला हरकत नाहीये. बर्थडे बॉय सुदर्शन जाधव, त्याला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि आज एक अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज सुदर्शन जाधव, ज्यांनी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 27 धावांची इनिंग साकारली आहे. 4 षटकांची मॅच. सेकंड राऊंड मधून पहिला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फाईट दोन टीम मध्ये होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. संदेश आणि वैभव.
षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतो आणि या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुदर्शन जाधव. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. ओ पहिलाच बॉल यावेळेस डाईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या वतीने आपण पाहिलं तर जबरदस्त अप्रतिम खेळ पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. यानंतर सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आहे. ओ आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. अद्यापर्यंत एकही धाव नाहीये. खरं तर खातं खोललं नाहीये ते जांभिवली बी या संघाने. चेंज द गेम या नावाने संघ खेळतोय. जबरदस्त अप्रतिम कामगिरी केली आहे. ओ यावेळेस स्क्वेअर कट अप्रतिम नसारा बॉल चाललाय सर डीप पॉइंट मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा पहिला संघर्षाचा संघर्षमय चौकार. राऊंड मधून माफ करा हा दुसरा सामना आहे. यानंतर आदर्श बागणे वर्सेस चालू सामन्यातील विजेता संघ शेवटची मॅच खेळणार आहे. ती मॅच 3 षटकांची होणार आहे. दोन्ही टीमने याकडे लक्ष केंद्रित करा. गोलंदाज सुदर्शन शॉट ऑफ लेन बॅटची आतली कडा यावेळेस ऑन साइडला संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. थोडेसे नाराज असेल बॅटर आणि एक धाव फलकामध्ये जरूर ऍड होतीये. सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले त्यानंतर चौकार एक सिंगल 5 धावा फलकामध्ये आहेत. डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर आणि त्याच्या समवेत दत्ता खडव डी के पॅनल सध्या बदलापूर मध्ये नव्हे तर नेरळ कर्जत या विभागामध्ये सुद्धा चर्चेच आहे. ओ या दरम्यान पंचांकडे स्ट्रॉंग अपील सिटीज ओ यू टी फलंदाज होईल बाद. वैभव पवारला मात्र परतावा लागेल. पहिला धक्का टीम चेंज द गेम. जांभिवली बी संघाला फलंदाज बाद. पहिले सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले त्यानंतर चौकार एक सिंगल धाव घेण्यात आली आणि यानंतर एक विकेटचं पतन होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम कामगिरी सध्या तरी गोलंदाज सुदर्शन जाधवने केलेली आहे. अगोदर बॅटिंग मध्ये धमाल तर गोलंदाजीमध्ये कमाल. राऊंड विकेट शॉट ऑफ लेन पडल्यानंतर टेक ऑफ गुड लेंथ वरून हा चेंडू थोडासा उसळी घेणारा पाहायला मिळाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तोपर्यंत डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या सुदर्शन जाधवने. जवळ आपण पाहिलं तर 43 धावांची गरज या मॅच मध्ये आणि आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. तब्बल 38 धावांची गरज आहे. 18 बॉल 38 धावा. एखाद्या गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडावं लागणार आहे. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल टीम जांभिवली संघाला तर चौकार आणि षटकारांची भाषाच बोलावी लागणार आहे. पाच धावा फलकावरती आहेत आणि 38 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. या मॅचचं इक्वेशन तुम्ही पाहिलं तर 18 बॉल आणि 38 धावा आहेत. गोलंदाज तेजस मेहर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. गोलंदाज तेजस लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज झाला बाद. मेस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतो लॉंग ऑनला टिपली आहे. सुंदर सेल आणखीन एक फलंदाज फेल. जांभिवली संघाला लागणारा दुसरा धक्का.
क्रिकेट संघ एरंजाड आयोजित जय हनुमान चषक 20-25 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळते. 7 वर्ष ही स्पर्धा पण 7व्या पर्वापासून जर आपण विचार केला तर अत्यंत तंतोतंत ही स्पर्धा अनुकूल वातावरणात पार पडलेली आहे आणि याही वर्षी अत्यंत आनंदात आणि उत्साहात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत आणि अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. खरं तर यामधून विजेता संघ शेवटची मॅच केले. गोलंदाज सज्ज तेजस. हो, या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये विकेट आली, त्यानंतर हा देखील चेंडू अत्यंत सुंदर पाहायला मिळाला. धीमा गतीचा बॉल, मीडियम पेसर हा गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतो दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता अगदी प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. हो, यावेळेस ऑन साइडला व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फटका आपण पाहतोय. लांबच लांब पल्ल्याचा हा गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज जयच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड. तो खेळ या ठिकाणी दाखवत असताना आपण पाहतोय स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी जिम्मेदारी घेतली आहे आणि घ्यावीच लागणार आहे. 43 धाबांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या. 18 बॉल 38 धाबांची गरज आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहतो इथून कलाटणी देण्याचा प्रयत्न करणारे टीम चेंज द गेम जांभिवली ब संघ. तेजस मेहरच्या विरोधात आलेला षटकार धावत संख्येला आकार देण्याचा प्रयत्न. दुहेरी अंकामध्ये धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते. 11 रन्स on a board, loss of 2 wickets. 11 धाबा धाव फलकावत येत. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी देखील आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते. जसं जय मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा परिचय त्यांनी षटकाराच्या साह्याने या ठिकाणी दिलेला. रणबे रिदम मध्ये थोडासा अडथळा गोलंदाज आपण पाहतो. राऊंड विकेटने लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना बरोबर पंचांच्या डावीकडून या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करू. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अंपायर्स कदाचित आपण पाहतो आता मूड मध्ये आलेले दिसतात आमचे विष्णू शिंदे सर आणि त्यांची अदाकारी या ठिकाणी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. राऊंड विकेट. हो, धीम्या गतीचा बॉल. यावेळेस आपण पाहतो बॅकलिपला खाली ठेवत असताना हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला आणि तोपर्यंत मिळते एक सिंगलच धाव. एकेरी दुहेरी धावेला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल कारण क्रिकेटची ती लाईफ लाईन आहे आणि कदाचित आपण पाहतो एखादा मोठा फटका चौकार षटकार आला तर धावसंख्येचा वेग हा प्रचंड वेगाने वाहतोय आणि सध्या तरी ते चित्र करायचंय टीम जांभिवली संघाला. हो, पुन्हा एकदा आपण पाहतो पॉइंट मधून हा चेंडू काढला बाहेर. बॉल चाललाय दन 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 करत. यावेळेस कॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. धावा इथे मिळतील. चेंज द गेम जांभिवली संघाला 4-4-4. 17 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चा खेळ जो प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तेजस यावेळेस समोर खेळत जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध 2 शतरक्षक प्रयत्न करतात आणि अखेर शेवटच्या क्षणाला बॉलला या ठिकाणी अडवण्यात आला आणि डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. कदाचित आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला हिट केलं होतं पण तो स्ट्राईक एंडला जाऊन सरळ चेंडू एस्टनवरती आदळलाय. फलंदाज होईल बाद. धक्का तिसरा लागेल.
तो टीम जांभिवली खरं तर आपण पाहिलं तर आता फलंदाच्या ठिकाणी धावबाद झालाय. 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज होती. 12 चेंडू मध्ये अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 18 धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावांचा समीकरण या मॅच मध्ये अजूनही सामना संपलेला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने आपण पाहतो सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. जर एका दोन मोठे फटके आले तर पुन्हा एकदा जांभिवली संघ या मॅच मध्ये डोकं वर काढेल यात शंका नाहीये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. जर गोलंदाजी मध्ये आपण पाहतो दमखम दाखवली तर राजक्रीडा मंडळ कुळगाव संघ हा सामना आपल्या खिशात घालेल आणि जर प्रतिस्पर्धी संघाने जबरदस्त बॅटिंग केली, चौकार षटकारांची भाषा जर बोलले तर 12 चेंडू मध्ये 25 धावा या मॅच मध्ये काही अवघड नाही आहेत. हे चित्र सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामना दोन्ही संघाच्या बाजूने, एका बाजूला टीम जांभिवली तर दुसऱ्या बाजूला टीम कुळगाव. प्रयत्न दोन्ही संघाचे चालू आहेत. प्रयत्न करणारे कधी हरणारे नाही आहेत. या मॅच मध्ये तसेच प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही टीमला म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. 12 बॉल 25 धावांची गरज आता या मॅच मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज षटक क्रमांक 3 मध्ये विकास. झकास गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती त्रिफलाचीत क्लीन बॉल. फलंदाज होईल बाद. शॉर्ट ऑफ लेनच्या बॉल वरती आपण पाहतोय सरळ चेंडू चालला स्टँड वरती जाऊन आदळलाय. आणखीन एक धक्का लागेल. बिग विकेट. 12 चेंडू 25 समीकरण होतं आणि आता 11 चेंडू 25 धाबा इथे मात्र बनवाव्या लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि आता त्या धाबा मात्र बनवावाच लागणार आहे. जांभिवली संघ या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहतो आदर्श बागणी संघाच्या विरोधात एक संघ पराभूत झाला. कुठेतरी या संघाच्या आशा अपेक्षा या मॅच मध्ये भरपूर काही मोठ्या असतील. त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी जांभिवली संघाचे खेळाडू देखील उपस्थित आहेत. पाठीराखे सुद्धा उपस्थित आहेत. 11 चेंडू 25 ची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. स्ट्राईक मोहन. गोलंदाज बारके अर्थातच विकास. फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट केले. क्षेत्ररक्षक अमित डांगरे थोडेसे दूर होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला मोहनने. बॉल साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍज इट इज. गाणं फॉर्च्युनरचं वाजवलं परंतु आमच्या अंपायर्सकडे वॅगनर आहे. डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर या ठिकाणी प्रेक्षकांना थोडस मंत्रमुग्ध करत असताना, थोडासा दिवसभराचा थकवा या ठिकाणी ते रिलीज करत असताना. राऊंड विकेट.
गोलंदाज विकास आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आहे. या अगोदरचा फुल टॉस बॉल त्याच्यावरती 4 धाबा वसूल केल्या, परंतु त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन वेगवान चेंडू टाकण्यात आला. जबरदस्त कमबॅक. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर अद्यापर्यंत विशाल राणे आम्हाला सांगतात 22 धावा आहेत. 43 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हो भन्नाट बेग काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चीत केला, त्यानंतर फुलटॉस बॉल. मी तर म्हणेन एकच चेंडूने चूक केली आहे, त्यावरती 4 धावा आल्यात. परंतु विकासची गोलंदाजी टप्पा अचूक आणि नियंत्रण गोलंदाजीमध्ये फार चांगलं पाहायला मिळतंय. हो यावेळेस पडल्यानंतर थोडस टेक ऑफ झालाय चेंडू. आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडेसे स्टेप आउट झाले, परंतु संपर्क नाहीये. वेगवान चेंडू टाकण्यात आला आणि बॅक टू बॅक सलग 3 चेंडू या नंतर डॉट आपल्याला पाहायला मिळाले. 4 धावा चौकार आल्यानंतर शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. हो पुढे सरकलेत, संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी केली. अवघ्या 4 धाबांचा षटक राहिलं. इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी विकासने केली आहे आणि अप्रतिम अगदी आपण पाहतोय उदाहरण या ठिकाणी गोलंदाजीचा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारा निर्णायक षटक. 12 चेंडू 25 ची गरज असताना आता विजयासाठी येणारे 6 बॉल तब्बल 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील, कारण जास्त वेळ टीम मीटिंग राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ आपण करू नका. शेवटचं अंतिम षटक आहे. 6 चेंडू 21 धाबा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. विकासची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. सुदर्शन जाधव, त्यानंतर आपण पाहिलं तर विकास, या दोन्ही गोलंदाजाचं विशेष कौतुक करू. जर एखाद्या गोलंदाजाचा तेजस मेहरचा अपवाद वगळला, ज्या षटकामध्ये 13 धावा खर्च करण्यात आल्या होत्या. 6 चेंडू 21 धावांची गरज. आदर्श बांगणी संघ देखील सज्ज. कोणता संघ येईल नेक्स्ट मॅच मध्ये, आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये, ते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. ओम देशमुख अगदी आपण पाहतोय या ठिकाणी प्रचंड खुश आहेत. संघाने केलेली कामगिरी, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, ऑलराऊंडर भूमिका अगदी आपण पाहतो त्यांची चांगली राहिलेली आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज प्रतीक जाधव. पहिलाच बॉल प्रतीक जाधव यांचा आणि पहिला चेंडू डॉट आला. अगदी आपण पाहतो सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पडल्यानंतर चेंडू थोडंसं स्टँड लगत आपल्याला पाहायला मिळाला, संपर्क झाला नाहीये. प्रत्येक बॉलवरती आता तुटून पडावं लागणार आहे. आक्रमण करावंच लागणार आहे टीम जांभिवली संघाला. हो यावेळेस पुढे सरसावलेत. संपर्क व्यवस्थित पाहावं लागेल. गॅप मधून बॉल जाईल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्याची नितांत गरज होती जांभिवली संघाच्या खेळाडूंना आणि आता बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळत आहेत 4. या हंगामाला थोडीशी उशिरा सुरुवात झाली आहे, म्हणून भरपूर स्पर्धा बदलापूर शहरातील पेंडिंग आहेत. अवकाळी पडलेल्या पावसाने मात्र धुमाकूळ घातलेला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो नवीन हंगामासाठी आपण सर्वजण सज्ज झालेलो आहोत. गोलंदाज या ठिकाणी प्रतीक जाधव. 4 चेंडू 17 धावांची गरज. राईट मोर द विकेट. हो यावेळेस पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिलाय, संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी आहे. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना प्रतीक जाधवला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 अर्थात शेवटचं षटक या मॅचचं आपण पाहतोय आणि त्या षटकातील केवळ 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. हो बॅटची कडा, संपर्क नाहीये. 3 बॉल 17 धावांची गरज होती. प्रत्येक चेंडूवरती आक्रमणच करायचं होतं, परंतु आता या ठिकाणी बॅक टू बॅक डॉट चेंडू टाकत असताना काय कमालीची गोलंदाजी केली आहे. कौतुक करावं लागेल सुदर्शन जाधवचं, कौतुक करावं लागेल विकास, तेजस मेहरचं आणि आता प्रतीक जाधवचं सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाही. हो क्लीन बोल आणि आणखीन एक धक्का लागेल. टीम चेंज द गेम. जांभिवली ब संघाला फलंदाज बाद.
टीम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स अर्थात औपचारिकता या मॅचची बाकी आहे आणि आता जणू काही सर्व प्रेक्षकांना या मॅचचं उत्तर मिळालंय की आदर्श बागणी संघाच्या विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव हा सामना आपल्याला आजच्या दिवसातील शेवटची लढत पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण आमंत्रित करू या मॅच नंतर. शेवटचा अंतिम बॉल आदर्श बागणी संघाच्या कॅप्टन ला आम्ही विनंती करू. आदर्श ब्रँड तेजस पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटचा बॉल गोलंदाज प्रतीक आणि शेवटचा बॉल ऑन साइडला कन्वर्ट केले. मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे ती राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने. चला जय आपण यायचे जांभली टीमचे गोलंदाज जय बेडन षटक ज्याने हाताळलं होतं त्याच्यासाठी बिंदास शिसवे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं. मी सन्माननीय अरुण दादा मुसळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक जय या गोलंदाजाला देऊन आपण सन्मानित करायचं आहे. बेडन षटक या संपूर्ण दिवसातील पहिलं ज्याच्या नावावरती राहिलंय. वेल बॉलिंग जय आणि पुढील तुझ्या वाटचालीसाठी तुला भरपूर सारा शुभेच्छा आयोजकांच्या वतीनं. आणि यानंतर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्याने 27 धावा केल्या 12 चेंडूमध्ये आणि गोलंदाज